नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. शिवांश टेलिफिल्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज अमावस्यानिमित्त 2 मंदिरांचे दर्शन घेणार आहोत. पहिले मंदिर आहे रेवणगावचे वेताळ गुरु आणि दुसरे मंदिर आहे रेणावीचे रेवणसिद्ध. आज अमावस्यानिमित्त आपण आलेलो आहोत वेताळ गुरु रेवणगाव येथे. प्रसिद्ध असे मंदिर आहे. तर आपण आज पाहणार आहोत रेवणगावचे मंदिर वेताळ गुरुचे आणि त्याच्यानंतर जाणार आहोत रेवणसिद्धला. चला. विटा शहरापासून दत्तकडे जाताना रेवणगाव या गावात हे मंदिर आहे. पाहू शकता, एकदम छान असे निसर्ग आहे आणि छान असे वातावरणही आहे. अमावस्या दिवशी प्रचंड गर्दी असते मंदिराला. भाविक लोक भेट देतात, आवर्जून येतात अमावस्या दिवशी आणि खूप छान असे मंदिर आहे. आता आलेलो आहोत आपण वेताळ गुरु मंदिरात. पाहू शकता, प्रचंड अशी गर्दी आहे. आता दुपारच्या 1:30 वाजलेले आहेत, तरीही गर्दी खूप आहे. पाहू शकता, हे समोर मंदिर आहे आणि बाजूला प्रचंड अशी गर्दी आहे आणि छान असे निसर्ग आहे. चला मेन मंदिरात जाऊया. वेताळ गुरूंचे जे मंदिर आहेत त्यांना वर कळस नसतोय, त्यांना छत नसतोय. ते एकदम अँगल लावून खुल्यामध्ये असे ठेवलेत येते. पाहू शकता. छान अशी पूजा केलेली आहे आज वेताळ गुरुची आणि भाविक भक्तांची भरपूर भीड आहे. हे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, हे कंकाळ वेताळ गुरुचे सहाय्यक. पाहू शकता, एकाच दगडात 2 मूर्ती स्थापन केलेल्या आहेत कंकाळची. आणि पुढे विक्रमराजा आणि वेताळ गुरूंच्या गोष्टी तुम्ही बारक्यापणे ऐकलेल्याच असतील. तर पाहू शकता, मेन मूर्ती आहे वेताळ गुरूंची. छान अशी पूजा केलेली आहे आणि बाजूला वाघ आहे. आता हे 2 हत्ती आहेत. आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर. तिथे समोर महाप्रसाद दिला जातो रोज सकाळी अमावस्या दिवशी. आता दुपार झाले त्यामुळे बंद आहे आणि हे पार्किंग आहे. तर चला, आता आपण जाणार आहोत रेणावी गावात श्री रेवणसिद्ध मंदिरात. तीन ते 4 किलोमीटरच्या अंतरावर रेणावी हे गाव आहे रेवणगावपासून आणि तिथे श्री रेवणसिद्ध मंदिर आहे. खूप प्राचीन असे मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे. चला बघूया आता. हा घाट आहे, पाहू शकता मित्रांनो, रेणावीचा घाट आहे आणि इथून पुढेच मंदिर आहे. विटा आणि खानापूरवरून स्पेशल एस.टी. सोडण्यात येते रेवणसिद्ध मंदिरासाठी. अमावस्या दिवशी स्पेशल एस.टी. सोडण्यात येते. पाहू शकता. आता आपण आलेलो आहोत रेवणसिद्ध मंदिरा येते. तर थोड्याच वेळात आपण दर्शन घेणार आहोत. चला.
आलेलो आहोत आता आपण रेवणसिद्ध मंदिरापाशी. पाहू शकता छान असे मंदिर आहे, छान असा परिसर आहे आणि मोठी मोठी झाडे आहेत. आणि हे करवंद पाहू शकता मित्रांनो, करवंद आलेले आहेत बाजारात. आंबे देखील आलेले आहेत. तर आपण पहिले दर्शन घेणार आहोत आणि नंतर दुसरे सगळे बाजार पाहणार आहोत. प्राचीन असे मंदिर आहे. वाघाटी पण आलेले आहे. वाघाटीची भाजी खूप छान लागते. जाताना आपण घेणार आहोत. हे पाहू शकता रेवणसिद्ध मंदिर. प्राचीन काळातील बांधण्यात आलेले आहे मंदिर हे. आणि हे बेलपान आणि बेलफळ आहे. आता आपण आलेलो आहोत मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात. पुढे आहे ते अष्टविनायकचे मंदिर आहे आणि ते रेवणसिद्ध मंदिर आहे. पहिला आपण दर्शन घेणार आहोत आणि नंतर प्रदक्षिणा करणार आहोत. समोरच नंदी भगवान आहे. त्याच्यासमोर श्री रेवणसिद्ध देवीची मूर्ती आहे. खूप गर्दी आहे आज मंदिरात. तरीही आपले छान असे दर्शन झालेले आहे. पाहू शकता रेवणसिद्ध. इथे बाहेर काही जण कवल लावतात. पाहूया काय सिस्टम आहे ते आपल्याला माहीत नाही. आपण पहिल्यांदाच बघितले हे कवल लावताना. आता आपण दर्शन घेणार आहोत श्री अष्टविनायकचे. ते छान असे मंदिर बनवण्यात आलेले आहे. तर पाहू शकता मित्रांनो, कळसावर देवादिदेव महादेव विराजमान आहेत आणि छान असे आपले दर्शन झालेले आहे आज. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.